पाऊस थांबत नाहीये. आम्ही चाललो भिजत पाऊस काय थांबायचं नाव ना घेत आहे. तुम्हाला आईचा आणि मम्मीचं रिएक्शन दाखवतो. आता शिवाय खायला भेटणार आहेत काय. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर गावीच आहे आता. तुम्ही माझी गावची सिरीज बघतच असाल आय होप. तर आता मी जातोय समुद्राच्या किनाऱ्यावर बॅडमिंटन खेळायला. हर्षू आहे, मावशी आहे, मावशीची मुलगी आहे कुमकुम. तर आता जातो, दाखवतो तुम्हाला तिथे पूर्ण व्ह्यू कसा आहे. आता पाऊस पडतोय, पाऊस येऊन जाऊन आहे, पडतोय जातोय. हे अशी घरं आहेत. जर तुम्ही हा डायरेक्ट ब्लॉग बघत असाल तर प्लीज पाठीमागे जाऊन माझे पहिले जुने ब्लॉग पण बघून घ्या, कारण हे सगळे रिलेटेड आहेत. मी गावी आलो, त्यानंतर कुठे कुठे फिरलो, काय कसं काय सगळी गोष्ट दाखवले, तर ते पण बघा. त्यानंतर मग हा ब्लॉग बघा. तर आता जाऊ. आमच्याकडे फक्त बॅट आहे, तर त्याचा कॉक नाही, पीस नाही. तो कॉक घ्यायचा आहे, तो कॉक घेऊ आणि त्यानंतर मग बघू. आता तो भेटला पाहिजे. तर आता ह्या दुकानात आलो आहे पीससाठी. ह्याचं कॉक ते म्हणाले हाईट करून बघू आता, आणि मग घेतो आणि मग जाऊ. हर्षू डॉन आहे गाईस, कर्जतचा एके बॉडीचा आहे ना. ह्याला काय कर्जतमध्ये कोण त्रास वगैरे देत असेल तर हर्षूला कॉन्टॅक्ट करा. हर्षू पण याल आणि मार खाल. हर्षूची गँग आहे गाईस कर्जतमध्ये, कॉन्टॅक्ट ना. हर्षू कॉक मिळालेला आहे पीस. कितीला? 35ला आहे गाईस. बघतो कॉक मिळाला आहे गाईस. दाखव हर्षू, कॉक उडून दाखव, खेळून दाखव. हां, मस्त बाउन्स वगैरे होतोय व्यवस्थित. आता जातो समुद्र किनारीवर. तुम्ही प्रॉपर समुद्र वगैरे पण तुम्हाला दाखवला. आतमध्ये जाऊन मी आणि हर्षू गेलेलो, तो ब्लॉग बघून घ्या, तुम्हाला समजेल व्यवस्थित. खेकडी वगैरे येतात, बारीक बारीक खेकडी, आणि शेल वगैरे होतं आम्ही लोक गेलेले तेव्हा. तर आता जाऊ तिथे, फक्त कोण नसलं पाहिजे. मस्त खेळू. वातावरण मस्त झालं, एकदम थंड वातावरण झालं गावच्या ठिकाणी. चला, तर आता हा समुद्र आहे, तुम्हाला दिसत असेल. आता तिथे जाऊ. भरती आले, पाणी आलंय जास्त बाहेर, पण भेटेल थोडं बहुत कुठे ना कुठेतरी. जाऊ तिथे, खेळू, मजा करू, एन्जॉय करू. एन्जॉय करण्यासाठी आले तर आता गावी जातो आणि तुम्हाला दाखवतो तिथे जाऊन. हे बघा गाईस, एवढं पाणी आलंय. आता बघू, खाली उतरतो. इकडून भेटेल का जायला? आम्ही खूप पुढे गेलेलो. तिथे गेट आहे प्रॉपर, पुढे गेट आहे प्रॉपर. इथे कचरा केला तर उतरायला व्यवस्थित जमणार नाही, आणि मग खाली जाऊन तुम्हाला दाखवतो. तर हा गाईज गेट आहे, ही कुमकुम आहे. तर ह्या गेटमधून जायचं आहे, वरून जायचं की घालून जायचं. तर आलो इथे. इथे मस्त बसायचं सिटिंग एरिया पण आहे. मी तुम्हाला प्रॉपर दाखवलं आहे एका ब्लॉगमध्ये. प्लीज डिस्क्रिप्शनमध्ये मी ती लिंक टाकेन, जाऊन तो ब्लॉग बघा. आता हे असं आहे, आम्ही बघू. खाली उतरतो. खाली उतरल्यानंतर हां, हे बघ त्या बाजूला आहे जागा, तिकडे खाली जातो आणि तिथे खेळतो. तिकडून येतो. हा ना, भरती खूप आली आहे, जाला वगैरे टाकले. हवा वगैरे पण सुटले, मस्त वारा सुटलाय छान. आता जातो. कचरा तर काय, प्रत्येक ठिकाणी कचरा करतात. वाव, आता इथे खेळू मस्तपैकी. छान वाटतं. बीच कोणाला नाही आवडत, सगळ्यांना आवडतो. गाईस, आता एक खेकडा दिसला, आणि पकडून ठेवलाय तुला दाखवायला. इकडा
दाखव बॅट कार्ड. हा बघा पडतोय. खेकडा वेगळंच आहे त्याला शिंग बघ. डोले बघ डोले डोले मारू नको. डोले दाखवतो. काय करू पकडू. पाऊस आला हशू फुल तुफान. काय त्या लाटा. फुल तुफान आला गाईस. सपोर्टिंगला पण काय नाही गाईस. केलेला आलेलो बाहेर. कवर पण कुठे नाही घेऊ शकत. मम्मी शिवाय दिला आता घरी गेल्यावर. बस आलो बाहेर झालं. आता कधी जातोय हा. भागो. पाऊस थांबत नाहीये. आम्ही चाललो भिजत भिजत. पाऊस का थांबायचं नाव ना घेत आहे. असं मी भिजलोय. इकडे इकडे घर आहे गाईस इथे. भिजलो. माझ्या दादी असं तरी घर आहे. तिथं एक सहारा मिळाला आम्हाला. फुल फुल भिजले. मजा आहे. पण काही हा पाऊस काय थांबत नाहीये. खूप वारा सुटला आणि खूप तुफान सारखं म्हणजे लाटा पण भरपूर जोरजोरात. म्हटलं की चला निघूया पण ऍक्च्युली लांब आहे इथून घर जवळ नाही आहे. भागो 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 भागो. रस्ते एवढे खराब आहेत ना खूप खराब आहेत. मावशी तिथं धावते. भागो भागो भागो. बॅडमिंटन खेळायला आलो आणि ही दशा झाली. पूर्ण कपडे भिजले. तुम्हाला आईचा आणि मम्मीचं रिएक्शन दाखवतो. तिकडे शिवाय काय शिवाय खायला भेटणार आहेत काय. A few moments later. तर आता फ्रेश झालोय. कपडे वगैरे चेंज केलेत. फ्रेश वगैरे झालो. संध्याकाळ झाली. आता 5:30 वाजायला आलेत. आई बोलते सगळ्यांची घरं दाखवते. म्हणजे हे आजूबाजूला जेवढे पण आहेत ते सगळे ओळखीचे आहेत ना आजीच्या. तर त्यांची घरं वगैरे दाखवते. तर तिथे जाऊ चहा पाण्यासाठी. थोडं गाव पण फिरू. खालून असं इथून जाऊ. मी आणि हर्षू गेलेलो एक ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे प्रॉपर म्हणजे गाव वगैरे. बट घरं वगैरे नाही बघितले. तर आता आज घरी जाऊ. जे जे आजी ज्याच्या घरी नाही तिथे जाऊ. तिथे काय खातिरदारी करतात ते बघू. फिरू थोडं गाव वगैरे. संध्याकाळ झाले. मस्त वातावरण झालं असं शांत. तर जाऊ सगळं दाखवू. आता तर मोस्टली नाही आहेत कोणती म्हणजे गावी कोण घरी भेटणार नाही. बट जे ऑलरेडी गावी राहतात पहिल्यापासून ते लोक असतील तर त्यांची ओळख होईल. त्यांच्याशी भेटू बोलू थोडं फिरू गाव वगैरे. तुम्हाला दाखवतो कसं काय असेल ते. सगळी जुनी गावं दाखवतो. घरामध्ये काय गोष्टी असतात कसे राहतात ते लोक सगळी पद्धत दाखवतो व्यवस्थित. तर ठीक आहे. गाव फिरत आहेत आजीसोबत. त्यांचं घर आहे. नारळाचं घर तुमचं आहे. हे आजींचं आहे ते नारळाचं.
झाड पडलं की चिंबोऱ्या बघतात ह्या आई. काय साप नाही पाणी जाया काय सुना का पोरी पोरी आबा मंगेशचा पोरगा आणि ती बघ पोरगी मोठी मंगेश नाही आला नाही. आता पोरं ओळखतात. आता तो बापूस आत्या पोरी सुनाला आल्या. सुना राजा संपली आता कामाला गेल्या आणि पोरग पण कामाला गेला. बँकेला सुट्ट्या नाही जास्त. फोटो काढताय. गाव फिरून आलो. हो काय पाणीला येतो. कॉलेज पण चालू झाली ना त्या नाही आल्या. नारळ पडलाय काहीच इथे. दिवाळीत आला काय दिवाळीत मे महिन्यात हे असे गावाला यांचे असं बोलणं असतं अजिबात असं न तसं. हे बघा काही हे गावचं मंदिर आहे. हे आता सध्या तयार होते. बुद्ध विहार आहे. बुद्ध विहार गावचं दाखवतो आतमध्ये काय. असं तयार होतंय सध्या तर. काय मूर्ती वगैरे काहीच नाही ठेवलं. फक्त असंच पावसामुळे वाटतं काम बंद आहे. ती लोक गेली पुढे. तर काहीच इथे आलोय असं खाली. आणि हे आहे हे सुपारीचं झाड आहे. लाल सुपारी जी असते ना पोपली बोलतात त्याला. हे त्याचं झाड आहे पूर्ण. आणि हे गवत पूर्ण असं. पाऊस परत सुरू झाला यार. किती कपडे चेंज करू मगासपासून भिजतोय. आणि एक तर मला सर्दीची एलर्जी आहे. तर बघू कुठे जातात ते. घाबरत पण नाही तो. हे कोणाचं घर आहे इथे. त्या घरांवर बघा गाईस. ऑडीचा हो ना. सगळी मुंबईला गेले. कोण नाही आता गावी. बोलवतात गाईस कोणतरी. फायनली कोणीतरी घरी बोलवले. जाऊ चहा नाश्ता. हा बघा गाईस. असं घर आता तुम्हाला आतून घर दाखवतो. सायकल विकल आहे. गाडी बिडी आहे. बाय पण आली कधी. आता घरी तर आलोय बट माहित नाही आता कधी येईल ते. बघू आता त्यांच्यावर आहे. दिलीन तर तिथे वाट बघू. आता जाऊ दुसरीकडे. बोलतो तर गाईज त्यांच्या घरी गेलेलो. चहा तर नाही मिळाली पण ज्यूस मिळाला. ज्यूस आता आई दुसऱ्याच्या घरी घेऊन जाते. त्यांच्या समोरचंच घर आहे हे. आता बघू तिथे काय भेटतंय. भेटलं तर भेटलं नाही तर मग येऊ. तुम्हाला दाखवतो. मजा येते. असं घर आहे. वा वा वा. ही बारकी बरे आहे. मे महिन्यात सुट्टी नाही ना भेटत आम्हाला. राहायला नाही मानत तिथं. जाता बोलतो जाताय. मग तो आपण बोलतो पण दुसऱ्या घरी गेलो. ते पण ज्यूस प्याला. दोन्ही घरी ज्यूस मिळालं. आम्ही चहाचा विचार करून राहिलो पण ठीक आहे. ज्यूस पण चांगला आहे. आता आमच्या घरी जाऊन चहा पिऊ. नाही जातो. हा तात्याकडे जायचं आता. तात्या पण उठला असेल. तुम्हाला तात्यांचं पण घर दाखवतो.
तुझा. नाही ती शेवाल आहे. औषे चल तात्याकडे जायचंय. चल तात्याकडे जायचं ना. मला बोला आता घेतलंय ते काय घेतलं इथं. सावकाश सावकाश पाय चप्पल सरकते माझी. तात्यांच्या घरी दाखवतो तुम्हाला. काय झालं का. मस्त चहा ज्यूस पिऊन झालाय. हे तात्यांचं घर आहे. मस्त मोठं घर आहे. घर फिरायला भेटलं तर घर पण दाखवतो व्यवस्थित. आणि चहा तर भेटेल इथे काय ना काहीतरी भेटेलच. ज्यूस चहा बघू. घर दाखवतो. दोन ज्यूस पिऊन आलो. चला सावकाश सावकाश. दोन पावलं पाठी घ्या बाबा भुका लागली. बाबा हाकला यायला. हाड नको आमच्या आणि पण आपल्याकडे आला तर लाडात फुगत होता. नाही आलेला हा दुसरा नाही. गाईस मला लक्षात नाही ठेवली पाहिजे त्याने. भरपूर मारले मी त्याला. बघा बघा सर्कल लक्ष द्या. घर आहे. शेवटचा रूम तुमचा आहे. शेवटचा तुमचा आहे. बसा बसा. नाही बस तू बस बसा बसा. मी विकलास किलोमीटर नाले साफ सफाई यानी बघू काय वाटते. पूरी तरह रीसेटिंग का काम आलो गाईस घरी. तात्यांच्या घरी काय नाही मिळालं. चहा पण नाही ज्यूस पण नाही. जाऊ दे बॅड लक. ऑफर केलेला बट आई नाही 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 करत होती त्यामुळे मग नाही मिळालं. आता बघू घरी काय बनते काय. भजी वगैरे आईला बोलले जरा बनव भजी. पाऊस पडतोय मस्त मोसम झालाय. जरा भजी बिजी बनव आणि खावायला खाल. बघू दाखवतो तुम्हाला बनलं तर ठीक आहे. तर आईला म्हणवले आई बनवते भजी. आता इथे आलोय मावशीसोबत बेसन घ्यायला दुकानात. बेसन घेतो भजी बनायला सांगतो. भजी खाऊया. भजी बनल्यानंतर तुम्हाला दाखवतो. ओके तर गाईज भजी तयार आहे. आता भजी खातो. आणि आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा, मला सजेशन करा काय मी कशावर काम करू. फीडबॅक्स वगैरे असतील तुमचे तर प्लीज द्या. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. पुढचा जो ब्लॉग असेल मी आता नाही सांगत, स्पॉइलर नाही देत, बट इंटरेस्टिंग ब्लॉग असेल तो प्लीज तो ब्लॉगसुद्धा बघा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. गुड डे.